सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील पाणी टाकी चौकात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकी स्वाराला धक्काबुक्की करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या घटनेची शहरभर चर्चा सुरू आहे। सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील पाणी टाकी चौकात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने एका दुचाकी स्वाराला धक्काबुक्की करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहर वाहतूक उत्तर शाखेत कार्यरत राजेंद्र खाडे यांनी दुचाकीवरून आलेल्या तरुणाला अडवून त्याचा मोबाईल काढून घेतल्याचा तसेच दमदाटी करत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। विचारा की त्याला कसं करायला ते हे तिघजण हे तुमचा मुलगा हे त्यांना साहेब आम्ही त्यांना एक शब्द काय बोललं माहितीये का तुला उचलून आपण इथं बघायचं का तुला मला काय शानपणा करायला ऐकून घ्यायला म्हणून हे तुला ऐकून घ्यायला म्हणून लय करू नको। एक जर लाट घातली का तुला 2 मिनिटात कळेल। घेत नाही मी एवढ्या इज्जतीचा कचरा केलाय का? मोबाईल एकदा चेक करा की शूटिंग कार्ड हे कार्ड घे तुझा मोबाईल बिबाईल तुझ्या तुला आत्ताच सांगतो। अरे तुझा मोबाईल मोबाईल बघायला लागला का शांतपण करायला? तुला मोबाईल पुन्हा शिवीला जाऊन शिवून घेऊन तुम्ही आला म्हणून तर त्याला मारायलोय मी। त्याला मी अनेक शब्द बोललो नव्हतो मी काय त्याला एकदा सांगा काय आहे सांगतो मी मग काय बा कुठे फिरायला ऐकून घ्यायला म्हणून लागलं काय बोलायला? अरे जनावर गाडी आहे का ती? जनावर गाडी आहे का ती? ती गाडी तुझ्या नावावर आहे का? ती गाडी चार्जिंगची गाडी हे फदीर बिदीर झाला का? रोज खातो का? खातोच। ही गाडी तुझ्या नावावर आहे का? यावेळी संबंधित कर्मचाऱ्याने दुचाकी स्वाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। मी नेमकं तिथंच होतो। एक सामान्य नागरिक होतं, त्याला ट्रॅफिक पोलिसांनी काहीतरी नियम तोडले म्हणून अडवलं होतं। ते त्यांचं काम करत होते, परंतु मला वाटतं की दंड केला पाहिजे। ज्या पद्धतीने ते वाहतूक शाखेचे कर्मचारी त्या नागरिकाशी बोलत होते ती अतिशय चुकीची पद्धत होती। एक तर कायद्याचे रक्षण करणारेच लोक तिथे भीती दाखवत होते की तू जर असं केलास तर तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून तुला चात घालेल, तुला घाणेरड्या पद्धतीने तुला तुझी फाडेल, तू सिव्हिलला जाऊन शिवून घे, तू कोणाकडे हे जा, काही फरक पडणार नाही, जास्त मस्ती करू नको। आणि त्याच्या अंगावर धावून गेले आणि त्याला चापड सुद्धा मारली त्याने। मला असं वाटतं की कायद्याचे रक्षण करणारी लोकच अशा पद्धतीने सोलापूर शहरात वागत असतील तर मोठी दुर्दैवी गोष्ट आहे। सोलापूर शहरामध्ये अतिशय चांगले पोलीस आयुक्त आहेत, इतर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात चांगलं काम चालू आहे, परंतु अशा काही ठराविक मुजोर करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस खात्याची बदनामी होते असं मला वाटतंय। कुठेतरी पोलिसांनी, आयुक्त साहेबांनी अशा कर्मचाऱ्यावर एक चांगल्या प्रकारची कारवाई करून इतर नागरिकांना संदेश दिला पाहिजे की कायदा हा त्यांच्या रक्षणासाठी आहे। कायद्याचा धाक तुम्ही नियम पाळला पाहिजे, कायद्याचा धाक असलाच पाहिजे, परंतु अशा लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे असं मला वाटतं। दरम्यान या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत भूमिका किंवा कारवाईबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही।